पोलादपूर तालुक्यातील शिमगा उत्सवासाठी आलेल्या 2 तरुणांचा दुर्दैवी अपघात झाला। शिमगा उत्सव संपल्यानंतर पोलादपूरकडे जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या खासगी ट्रॅव्हलर बसने दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे राहुल सपकाळ वय 27 आणि सिद्धेश साळुंखे वय 27 हे दोन्ही तरुण गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले। ही दुर्घटना ओंबळी गावातील लोकांसाठी मोठा धक्का ठरली। या घटनेची माहिती मिळताच कृष्णा कदम गावातील आरोग्य दूत यांनी घटनेचे तपशील दिले। त्यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे हा अपघात झाला असून रस्त्याच्या कामामुळे अपूर्ण असलेली साईट पट्टीमुळे हा अपघात घडला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत साईट पट्टी पूर्ण केली असती तर हा अपघात टाळता आला असता। आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे। तत्काळ ही साईट पट्टी पूर्ण केली गेली नाही तर आम्ही संपूर्ण तालुक्याच्या वतीने धडक मोर्चा घेऊन प्रशासनाला जागा करणार असल्याचा गंभीर इशारा कृष्णा कदम यांनी दिला आहे। या घटनेने ओंबळी गावावर दुःखाचं सावट पसरलं असून गावकऱ्यांनी संबंधित विभागावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली। होळी सणानिमित्त आलेले ज्यांची आक्रमणे होती ते रात्रभर जागरण देवाचं जागरण केल्यानंतर देवाची लाईट बंद करण्याकरता खाली जात होती। तर ती लाईट बंद करताना इकडून आपला अरुंद रस्ता असल्यामुळे त्या अरुंद रस्त्याचा मुळे आणि टर्निंगच्या पॉईंटला एकमेकाला दोन्ही गाड्या न दिसल्यामुळे इथून येणारी बाईक आणि मुंबईवरून भोगरे दिशा म्हणजे रत्नागिरीच्या दिशेने जाणारी एक 4 म्हणजे लक्झरी यांचा अपघात झाला। आणि या अपघातात आमच्या गावातील राहुल साळुंके आणि सिद्धेश सपकाळ ही 2 तरुण मुलं म्हणजे शिमग्याचा रात्री सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत नाचत होती, गरबा खेळत होती आणि देवाची लाईट बंद करायला जात असताना तो अपघात घडला आणि या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं। या निधनामुळे आमच्या उंबळी गावावर नव्हे तर पोलादपूर तालुक्यावर ही शोककळा पसरली आहे। ऐन सणाच्या दिवशी हा प्रसंग घडल्यामुळे आमच्या गावावर आता आज आम्ही आमचा शिमगा उत्सव आम्ही बंद केलेला आहे। या मुलांसाठी आम्ही इथे आलेलो यामार्फत मी शासनाला एकच विनंती करेन की ज्या साईट पट्ट्या ग्रामीण रोडच्या ज्या साईट पट्ट्या आहेत किंवा जी साईट आहे त्या रोडची साईट फक्त 20 फूट आहे। तर 2 गाड्या समोरासमोर जेव्हा येतात किंवा टर्निंग पॉईंटला जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते अपघात होण्याचं प्रमाण फार मोठं असतं। म्हणून मी शासनाला एक विनंती करेन की ज्या साईट पट्ट्यात आणि रोडचं रुंदीकरण आहे, आज आमचा रस्ता हा ODR आहे म्हणजे ऑदर डिस्ट्रिक्टचा आहे, त्याच्यामुळे त्यांना साईट पट्ट्या किंवा रुंदी हवी आहे, साधारण 25 फुटापर्यंतची रुंदी असावी असं मी शासनाकडे मागणी करेन। सार्वजनिक बांधकाम विभागानं ज्या साईट पट्ट्या आहेत त्या साईट पट्ट्या आज जर तुम्ही बघायला गेलात तर साईट पट्ट्या व्यवस्थित भरलेल्या नाही। साईटचे रोड जे आहेत म्हणजे जे पाणी जाण्याकरता जो मार्ग ठेवलेला आहे तो व्यवस्थित न भरल्यामुळे हा अपघात हा खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतलेल्या आहे 2 तरुणांचा बळी आहे, हे मी या ठिकाणी प्रामुख्यापणाने उल्लेख करतोय। तर हे असताना मी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एक शासनाला विनंती करेन की आम्ही काम करत असताना अशा तरुणांचा जीव जेव्हा जातो आणि आम्ही जेव्हा मदत करत असतो, आज आम्हाला खऱ्या या मुलांचे जीव वाचवण्याची जी संधी होती ती सार्वजनिक बांधकाम खात्यामुळे आम्हाला ती संधी गमावली आणि या तरुणांचा आमचा जीव। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पोलादपूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।